नमस्कार। आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून राष्ट्रवादीचे आमदार अपात्र प्रकरणाला आला वेग। विधानसभा अध्यक्षांसमोर जानेवारी महिन्यात होणार सुनावणी। पाहुयात काय आहे सविस्तर बातमी। शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत सुनावणी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे। आज राष्ट्रवादीचे आमदार अपात्र सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे। विधानसभा अध्यक्ष एकीकडे शिवसेनेचे आमदार पात्र आणि अपात्र बाबत निकाल तयार करणार आहे, तर लगेच दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू करणार आहेत। विधानसभा अध्यक्षांना दोन्ही काम सोबत करावे लागणार आहेत। शिवसेनेचे आमदार अपात्र बाबत निर्णय अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंतच घ्यायचा आहे। हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या। 8 दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश या नोटिसामधून देण्यात आले होते। त्यानंतर 5 सप्टेंबरला आमदारांना विधिमंडळाकडून 8 दिवसात उत्तर सादर करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्या होत्या। यावर आता अजित पवार गटाने उत्तरासाठी 1 महिना आधीचा कालावधी मागितला आहे। शरद पवार गटाने मात्र आमदार अपात्रतेच्या नोटिसाला उत्तर सादर केलं आहे। शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्या याचिकेवरून रामराजे नाईक निंबाळकर यांना नोटीस काढण्यात आली होती, तर अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी यांच्याकडून दाखल याचिकेत एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे आणि अरुण लाड यांच्या नावाचा समावेश आहे। दोन्ही गटांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर 8 दिवसांमध्ये आपलं उत्तर सादर करण्याचा आदेश या नोटिसामधून देण्यात आला आहे। नोटिसामध्ये पक्षांतराच्या कारणावरून सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधान परिषद सदस्य नियम 1996 अंतर्गत आपलं म्हणणं लेखी स्वरूपात 7 दिवसात देण्याचं उपसभापती यांनी विधानसभा परिषद सदस्यांना निर्देशन दिलं होतं। 8 दिवसांमध्ये उत्तर न आल्यास आपलं याबाबत काहीच म्हणणं नसल्याचं गृहीत धरून सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असाही नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला होता। दुसरीकडे राष्ट्रवादी कोणाची, पक्षावर दावा कोणाचा यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे। अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात भूमिका मांडण्यात आली आहे। अजित पवार आणि शरद पवार गटाचा एकमेकांवर बनावट शपथपत्र सादर केल्याचा आरोप केला आहे। राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो असा सवाल शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला। तर सुप्रिया सुळे यांच्या कार्याध्यक्षपदाची नियुक्ती चुकीची असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।